श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या सोमवारी म्हणजेच 15 जून 2026ला सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या। सोमवती अमावस्या सध्या अधिक मास सुरू आहे आणि या अधिक महिन्याची समाप्ती सोमवती अमावस्येला म्हणजेच 15 जूनला होणार आहे। या सोमवती अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं, कारण अमावस्येचा प्रारंभ 14 जून दुपारी 12:20 होणार आहे आणि समाप्ती 15 जून सकाळी 8:24 होणार आहे। उदय तिथीनुसार हे अधिक महिन्यातील अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या 15 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं। अधिक महिना हा दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि म्हणून अधिक महिन्यात येणारी अमावस्यासुद्धा दर 3 वर्षांनी येत असते। तसेच योगायोगाने बघा, अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या आलेली आहे। सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते। अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी संयोग आहे। अधिक मास आणि सोमवती अमावस्या एका दिवशी येणे म्हणजे दुग्ध शर्करा योग मानला जातो। या दिवशी केलेले जप, तप, स्नान, दान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अनेक पटीने फळ देत असतात। जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते। तसेच अमावस्या तिथी पूर्वजांच्या स्मरणासाठी सुद्धा समर्पित आहे। या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण, शांत, धर्मदान केल्याने पितृदोष हा दूर होतो आणि त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात। धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे। सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच केलं नाही तरी चालेल, परंतु या दिवशी आईने मुलावरून ओवाळून टाका ही एक वस्तू। मुलाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही। मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे, विघ्न दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। मुलांवर कोणतेच वाईट संकट, विघ्न येणार नाहीत। जर तांदळाचा हा उपाय अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे, तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 15 जूनला म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी न चुकता हा उपाय करायचा आहे। भले तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठावं लागलं तरीही चालेल, परंतु ही जी संधी आहे तर ती आपल्याला अजिबात सोडायची नाही। आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी मुलांसाठी हा उपाय सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे। 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक जी वस्तू आहे तर ती आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे। अमावस्येचा जो दिवस असतो तो मुलांची दृष्ट काढण्यासाठी, मुलांमध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, हट्टीपणा दूर होण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी आपण जे काही नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय करत असतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात। तेव्हा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करतात तर त्या उपायामुळे मुलांची भीती कायमची नाहीशी होऊन जाते, त्यांना शांत झोप लागते, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा जाणवते। तर बघा, प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप जास्त काळजी असते। माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये। त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये, अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की मुलं भरपूर प्रयत्न करतात
पण त्यांना कुठेतरी यश मिळत नाही. काही ना काही अडचणी येतात त्यांच्या करिअरमध्ये, काही ना काही अडचणी येत असतात. तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय आहेत तर ते सांगितले जातात. विशेष स्थितीवर हे उपाय जर आपण अंमलात आणले तर नक्कीच त्या उपायांचा आपल्याला निश्चित असं फळ हे प्राप्त होत असतं. हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. काही कारणास्तव तुमची मुलं बाहेर शिकण्यासाठी असतील तर घरीच आई वडील सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात. इतका साधा आणि सात्विक उपाय आहे. आता जर तुमच्या मुलांना बाहेरची नजरबाधा होत असेल, काही नजरदोष लागत असेल आणि त्यामुळे मुलांची सतत चिडचिड होत असेल, मुलं आजारी पडत असतील, मुलं सतत हट्टीपणा करत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आता नजर ही फक्त मुलांना बाहेरच्याच व्यक्तीची लागते का? तर नाही. आई वडिलांची सुद्धा नजर आपल्या मुलांना फार पटकन लागत असते. बऱ्याच वेळा आपल्या मुलांचं कौतुक आपण करत असतो, त्यामुळे हे नजर दोष आहे तर ते सुद्धा आपल्या मुलांना लागत असतात. म्हणून सुद्धा मुलं आजारी पडणं किंवा सतत चिडचिड करणं यासारख्या समस्या मुलांमध्ये होत असतात. त्याचबरोबर जर मुलांना काही बाहेरची नजरबाधा किंवा नजरदोष असतील तर त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा लग्न जमण्यामध्ये सुद्धा काही अडचणी येत असतात. तर म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. त्यातील एक उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. आता पहिला उपाय जो मी सांगत आहे तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे. 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण हा उतारा आहे आणि उतारा नेहमी सकाळीच केला जातो. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला या सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या मुलाला सुद्धा अंघोळ घालायची आहे आणि आईने सुद्धा अंघोळ करायची आहे. आता सकाळी स्वच्छ स्नान करून झालं की सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे. त्या तांदळाचा भात शिजवायचा आहे. एक मूठभर तांदूळ घ्या, वाटीभर भात होईल एवढेच तांदूळ शिजवायचे आहेत. जो भात तुम्ही बनवणार आहात त्यामध्ये तेल मीठ काहीच घालायचं नाही. आळणी भात बनवायचा आहे. त्यानंतर हा भात एका वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. फक्त हा भात आपल्याला मुलांवरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असा 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. आणि ओवाळत असताना फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा भात 7 वेळा ओवाळून घेतल्यानंतर तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या अंगणामध्ये जिथे पक्षी येतात, कुत्रे येतात त्या ठिकाणी तुम्हाला पेपरवरती टाकून त्यांना खायला ठेवायचं आहे. फक्त एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. पहा, केल्याशिवाय त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही केला तर नक्की 100% तुम्हाला त्याचा फरक जो आहे तो तुमच्या मुलांमध्ये जाणवून दिसेल. मुलांमध्ये जी काही नकारात्मकता असेल, जो काही मुलांचा हट्टीपणा असतो तो कुठेतरी कमी होतो. मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. स्वामींच्या केंद्रात सुद्धा हा उपाय सांगितलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोमवती अमावस्येला नक्की करा. तसा हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकता. हा उपाय केला तर तो जास्त प्रभावी ठरत असतो. कारण तांदूळ जे असतात ते पांढरे तांदूळ किंवा पांढरा भात हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. त्या दिवशी तांदळाचे खूप मोठे धार्मिक महत्त्व सांगितले जाते. म्हणून आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे. दुसरा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण जी तुरटी वापरतो त्या तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे. अगदी छोट्या आकाराचा घेतला तरीसुद्धा चालेल. फक्त हा तुरटीचा खडा आपल्या मुलांवरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा तुरटीचा खडा तुम्हाला जाळून टाकायचा आहे. 2 कापूरवड्या घ्या आणि कापूरवड्या प्रज्वलित करून त्यावर तुरटी ठेवून टाका. त्यावर तुरटी ठेवून ती तुम्हाला जाळून टाकायची आहे. आता तुरटी ज्याप्रमाणे पाणी शुद्ध करण्याचं काम करत असते, जेव्हा आपण आपल्या मुलांवरून ही तुरटी उतरवून टाकतो तेव्हा त्यांचं शरीर, मन हे सुद्धा शुद्ध करत असते. आपल्या मुलांना जे काही बाहेरची नजरदोष झालेली असतील, नजरबाधा झालेली असेल, जे काही नकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांमध्ये आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग हा उपाय कसा करायचा, किंवा काही जॉबला असतील तर तुमची मुलं, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
मग कसा करायचा? मुलांकडे मोबाईल असतील तर मुलांना व्हिडिओ कॉल लावा. त्यामुळे व्हिडिओ कॉल करून मुलांवरून तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती उतरवून घेऊ शकतात. किंवा मग मुलाचा फोटो असेल त्याच्यावरून देखील तुम्ही उतरलं तरीसुद्धा चालेल. सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. खूप जास्त प्रभावी हे 2 उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. दोन्ही शक्य असतील तर दोन्ही करा किंवा दोन्हीपैकी एक शक्य झाला तर एकसुद्धा तुम्ही करू शकता. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. ज्या घरामध्ये तुमच्या सुतक असेल तर कोणता उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीही तुम्ही हा उपाय अजिबात करू शकत नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.